नमस्कार. नमस्ते. खरं तर तुमची मुख्याध्यापक म्हणून कारकीर्द टिळक रोड, मग साताऱ्याच्या शाळेमध्ये आणि आत्ता रमणबाग अशी आलेली आहे. तर त्या सगळ्या ऐकूनच मुख्याध्यापक असताना रमणबागेमध्ये आल्यावर आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात मुख्याध्यापक म्हणून. तर या उपक्रमाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आणि एकूणच तुमच्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही केल्या या उपक्रमासाठी त्याही माहिती करून घ्यायला आवडते. नक्कीच. मी 1 ऑगस्ट 2023 रोजी रमणबाग शाळेचा पदभार स्वीकारला आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एक शासनाची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याचा उल्लेख करण्यात आला आणि त्याच्याबद्दल थोडक्यात जरा माहिती सांगण्यात आली. आमच्या शाळेचे एक क्लार्क त्या मीटिंगसाठी गेले होते आणि जेव्हा ते तिथले पदाधिकारी एक एक गोष्ट एक्सप्लेन करत होते तेव्हा त्यांच्या अशा लक्षात आलं की यातल्या जवळजवळ 90% अधिक गोष्टी आपल्या शाळेमध्ये ऑलरेडी चालू आहेत. तर ती सभा संपल्यानंतर जेव्हा ते शाळेत आले तेव्हा त्यांनी माझ्यापुढे असं मत व्यक्त केलं की मॅडम, आपण या स्पर्धेत भाग घेऊया, कारण आपल्याला खूप काही जास्त करायचं नाही आहे. आपण अनेक गोष्टी शाळेमध्ये आधीपासून चालू केलेल्या आहेत आणि अर्थातच स्पर्धा म्हणले की आपलं अपग्रेडेशन होतं असा माझा विश्वास असल्यामुळे मी लगेचच त्याला मान्यता दिली आणि आम्ही या स्पर्धेत उतरण्याची तयारी सुरू केली. ही संपूर्ण स्पर्धा जी होती ती एकूणच शाळेचा विकास सर्वांगीण व्हावा आणि शाळेच्या विकासाबरोबरच विद्यार्थ्यांसाठी शाळेने अनेक नवीन गोष्टी राबवाव्यात की जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल आणि नुसतं शाळा, विद्यार्थी, शिक्षक एवढ्यापुरतं मर्यादित न राहता पालकांचा सहभाग तुम्ही किती घेता मुलांच्यासाठी यालाही त्यांनी विशेष महत्त्व दिलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे समाज तुम्हाला काय मदत करतो किंवा समाजापर्यंत तुम्ही पोचता का हे पण त्याच्यामध्ये बघितलं जाणार होतं. असं बहुआयामी ही स्पर्धा होती की जवळजवळ शाळेच्या प्रत्येक अंगाला त्यांनी स्पर्श केला होता आणि त्याचं अतिशय काटेकोर परीक्षण निरीक्षण त्यांच्या सर्व टीमनी केलेलं आहे. तालुकानिहाय, जिल्हानिहाय आणि मग राज्यस्तरीय अशा 3 टप्प्यांमध्ये ही स्पर्धा होती. स्पर्धेत भाग घेतल्यानंतर आम्ही त्यांची प्रश्नावली आम्हाला देण्यात आली. त्या प्रश्नावलीनुसार आम्ही आमच्या शाळेत काय काय आहे आणि काय काय आपल्याला नव्याने इम्प्लिमेंट करायला लागेल याचा एक शिक्षक सभा घेऊन सर्वांगीण विचार करण्यात आला. सगळ्या शिक्षकांना पालकप्रतिनिधींना आधी विश्वासात घेण्यात आलं की आपण या स्पर्धेत जायचं का, उतरायचं का. कारण मी या शाळेत नवीन होते, जरी अनुभव माझा 34 वर्षाचा असला तरी शाळा मला नवीन होती. त्यामुळे पालकांनी पण सहमती दिली की नाही मॅडम, आपण नक्की उतरू आणि प्रयत्न करूया. मग शाळा समितीमध्ये पण हा मी विषय घेतला की अशी अशी स्पर्धा आहे तर आपण घ्यायचा का, शाळेने सहभागी व्हायचं का. तर मला मोठा आनंद होतो की आमच्या शाळा समितीचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर शरद आगरखेडकर त्यांनी शाळेच्या प्रशासनावर आणि शिक्षकांवर अतिशय विश्वास दाखवला आणि गो अहेडचा सिग्नल दिला आणि मग आम्ही तयारीला सुरुवात केली. पण जरी सुरुवातीला असं वाटलं की आपल्याकडे सगळं आहे तर फार काही करायला लागणार नाही, तर तसं नव्हतं ते. बऱ्याच गोष्टी आम्हाला नव्याने रिशफल करायला लागल्या. काही गोष्टीचं कागदोपत्री आपण कमी पडतो असं माझ्या लक्षात आलं की शिक्षक शिकवण्यामध्ये इतका बिझी होतो की त्याचा रिपोर्ट लिहिणं, त्याचा अहवाल ठेवणं, त्याचे फोटो काढून ठेवणं या सगळ्या गोष्टींमध्ये तो डे टू डे रुटीनमध्ये मागे पडतो आणि त्यामुळे 100 गोष्टी करत असल्या तरी 90 गोष्टींचं रिपोर्टिंग लिहिलेलं नसतं आणि त्यालाच महत्त्व होतं की ब्लॅक अँड व्हाईट सगळं त्यांना हवं होतं. त्यामुळे त्याला आम्हाला सुरुवात करायला लागली की अनेक गोष्टी करतो आहे पण त्याचे अहवाल आमच्याकडे नव्हते, त्या वेळेचे फोटो आमच्याकडे नव्हते. मग या गोष्टी चालूच असल्यामुळे आम्ही आधी सगळ्या गोष्टींचा खात्री करून घेतली की आपण काय काय करायला हवं आहे आणि मग त्याचे अहवाल गोळा केले. नियतकालिकांमध्ये अहवाल अर्थातच प्रत्येक विभागांचे आले होते, पण मग त्याचं संकलन केलं आम्ही सगळं आणि प्रत्येक विभागाची स्वतंत्र अशी फाईल या स्पर्धेसाठी तयार केल्या. अशा जवळजवळ शाळेच्या 45हून अधिक
फाईल आम्ही तयार केल्या होत्या की ज्याच्यामध्ये शाळेच्या सगळ्याच गोष्टींचा समावेश केला होता, की शाळेच्या घंटेच्या वेळापत्रकापासून शाळेच्या शेवटच्या तासापर्यंत काय काय घडतं आणि कुठल्या कुठल्या अभ्यासेतर, अभ्यासपूरक आणि अभ्यासविषयक गोष्टी शाळांमध्ये घेण्यात येतात आणि कुठल्या गोष्टी साधारणपणे इतर शाळांमध्ये होत नाहीत आणि ज्या रमणबागेमध्ये विशिष्ट करून घेतल्या जातात, याच्यावर आम्ही जास्ती भर दिला आणि तयारीला सुरुवात केली. परसबागेपासून तयारी होती अच्छा. की त्यांना परसबाग अपेक्षित होती. तर आपल्याकडे वृक्ष मंदिर आहे, तिथं आपण परसबाग तयार केलेली आहे. त्यामुळे ती एक आपल्याला प्लस पॉईंट ठरला. गांडूळ खत, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर या गोष्टी आपल्याकडे आधीपासूनच असल्यामुळे त्यांचाही आपल्याला उपयोग झाला. मैदान खूप मोठं आपल्याला लाभलेलं आहे आणि त्या मैदानाचा पुरेपूर वापर आपले विद्यार्थी वेगवेगळ्या खेळांसाठी करतात आणि मैदान अद्ययावत करण्यासाठी आपण स्प्रिंकलर्स वगैरे जे आहेत तेही बसवण्यात आलेले आहेत की जेणेकरून शारीरिक कष्ट मुलांचे कमी होतील आणि खेळावर ते जास्त फोकस करू शकतील. तर याही भौतिक सुविधा म्हणू आपण की त्या मुलांना आपण देण्याचा प्रयत्न करतो. आणखी वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे नाट्य छंद कला वर्ग आपल्याकडे आहे आणि जो अतिशय अद्ययावत आहे. तर त्या अनुषंगाने मुलं निरनिराळ्या नाट्यस्पर्धांमध्ये राज्यस्तरापर्यंत गेलेली आहेत आणि त्यांनी वैयक्तिक आणि सांघिक अशी पारितोषिकं मिळवलेली आहेत. तर नाट्यछंद वर्ग असा वेगळा असा कुठल्या शाळेमध्ये चालत नाही. तर ही एक रमणबागेची पूर्ण गोष्ट होती. त्याचप्रमाणे मराठी शाळांमध्ये म्हणजे इंग्रजी माध्यमांमध्ये फॉरेन लँग्वेज असते, शक्यतो फ्रेंच असते इंग्रजी माध्यमांच्यामध्ये. तर आपल्या शाळेमध्ये जॅपनीज आणि जर्मनी असे 2 वर्ग चालतात आणि ती एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ठरली की मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये सुद्धा इंग्रजी व्यतिरिक्त परकीय भाषा शिकवण्याकडे, कारण स्पोकन इंग्लिश आपल्याकडे आहेच आहे, पण जर्मन आणि जॅपनीज पण शिकवलं जातं. तो एक ॲडिशनल पॉईंट आमच्या शाळेसाठी ठरला. आणि बरेच असे अभ्यासेतर उपक्रम आहेत की जे मुलांना त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी करण्यासाठी मदत करतात. जसे की शासनाचं वेळापत्रक हे 48 तासांचं आहे. आपल्या शाळेमध्ये 52 तासाचं वेळापत्रक आहे. त्यातले 2 तास जे आहेत ते आपण शनिवारचे पहिले 2 तास बहुआयामी या तासिकेखाली घेतो की दर शनिवारी विद्यार्थ्यांना विविध विषयातील तज्ज्ञ लोकांना बोलवणं आणि त्यांचं व्याख्यान म्हणा किंवा काही वेळेला कीर्तनसुद्धा, की कीर्तन कला काय असते आणि कीर्तनातून किती मोठा संदेश दिला जातो, असे वेगवेगळे पैलू असणारे जे विषय आहेत. मग त्यात अगदी सायबर सुरक्षासुद्धा आम्ही घेतली होती की हल्लीची जी जनरेशन आहे ती सायबरदृष्ट्यासुद्धा सेफ राहिली पाहिजे, कारण आता करोनानंतर त्यांचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारे व्याख्यानं खास करून बहुआयामीच्या तासांना रमणबागेत आयोजित करण्यात येतात आणि त्याचा खूप फायदा मुलांना होतो. हे वय नकळत त्या वयात जे घडतात संस्कार ते त्यांना मोठेपणी उपयोगी पडतात. आणि हे माझं म्हणणं नसून माझी विद्यार्थ्यांकडनं आलेला हा मला फीडबॅक आहे की बहुआयामी तासामुळे आमचं व्यक्तिमत्व घडलं आणि आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी कळल्या की काय काय करू शकतो आपण. नाही तर आपण असं थोडं चाकोरीबद्ध जीवन जगण्याकडे कल असतो आणि तेवढेच विषय आणि तेवढ्याच कन्सेप्ट्स आपल्याला माहिती असतात जेवढे आपल्या घरातले आपल्याला सांगतात. पण या बहुआयामी तासिकेमुळे आपण निरनिराळ्या विषयांना स्पर्श करत असल्यामुळे कॉमर्स साईडला पण कितीतरी आपल्याला काय म्हणतात डेव्हलप करता येतं. नुसतं CA असं नाही, बाकी पण आहे की ज्याच्यातून तुम्ही वेगवेगळ्या संधी तुम्ही घेऊ शकता. किंवा आर्ट्सला गेलं तरी तुम्ही आणखी काहीतरी वेगळं करू शकता. म्हणजे आर्ट्सला गेलं म्हणजे कमीपणा वाटतो बऱ्याच जणांना की माझा मुलगा आर्ट्सला शिकतो. तर तसं न करता तुम्ही UPSC MPSC परीक्षेच्या तयारीसाठी तो पूर्ण वेळ वापरू शकता आणि IAS कलेक्टर वगैरे तुम्ही बनवू शकता. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मुलांमध्ये आत्ता या वयात इन्कल्केट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो की चाकोरीबद्ध न जगता वेगळ्या आयाम चोखळा आणि वेगळ्या वाटा निवडा आणि तिथं पुढे जा. आणि मग त्या वाटा माहीत करून देण्याचं काम आमची शाळा करते. शेवटी चॉईस विद्यार्थ्यांचं आहे की त्यांनी कुठली वाट चोखळायची, पण त्यांना निदान माहिती करून देणं.
वाटते की हे सगळं आपल्याला पुढच्या आपण आयुष्यात करतो. करायचं आहे. आता खरं तुम्ही मगापासून बोलता आहात की पालकांचा सहभाग मिळाला, शिक्षकांचा तर असणार, त्याच्याशिवाय इतका मोठा पुरस्कार आणि या सगळ्या गोष्टी घडून येणं शक्य नसतं शिक्षकांच्या सहभागाशिवाय. पण मग विद्यार्थ्यांचा सहभाग कशा प्रकारे तुम्ही घेतला या सगळ्या उपक्रमामध्ये? विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिला आम्ही एका बहुआयामी तासिकेला एकत्र केलं आणि त्यांना आम्ही सांगितलं की आपण सगळे मिळून या स्पर्धेमध्ये सहभागी होतो आहे. स्पर्धा शाळेची नसून आपली आहे. ह्याच्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापकांपासून शाळा स्वच्छ ठेवणाऱ्या मावशींपर्यंतचा सहभाग आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलायचा आहे आणि तो जर आपण उचलला तरच आपण वरती जाऊ शकतो. आणि त्याला विद्यार्थ्यांनी खूप छान सहभाग त्यांचा नोंदवला. वर्ग स्वच्छतेपासून या सगळ्या गोष्टी बघितल्या जाणार होत्या. किंवा पोषण आहार विद्यार्थी खातात मधल्या सुट्टीत, तर ते कसं खातात, किती सांडलवण करतात किंवा त्याचा आस्वाद कसा घेतात याचंसुद्धा निरीक्षण केलं जाणार होतं. किंवा वर्ग सजावट जी आहे, जी पूर्णपणे वर्ग शिक्षक आणि विद्यार्थीच करतात, तर ती त्यांनी कशी केली याला पण गुणदान होतं. आणि या सगळ्यात आम्ही विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं. अगदी परसबागेत जी झाडं लावली तीसुद्धा विद्यार्थ्यांच्या मदतीने आम्ही लावून घेतली. किंवा अमृत कोपरा मोदीजींची संकल्पना होती, मेरी माती मेरा देश, तर त्याच्यात जवळजवळ 350पेक्षाही अधिक रोपं आमच्याकडे आली होती. मग ती आता व्यवस्थित लावली पाहिजे, नुसती ठेवली तर ती टिकणार नाही. मग त्या कुंड्यांमध्ये माती भरणं, ती झाडं लावणं हे आम्ही एकटं शिक्षक करू शकणार नव्हतं. मग तिथं आमचे हे सगळे विद्यार्थी आमच्या मदतीला धावून आले आणि खूप वेगाने काम केलं. शाळा सजावट हे एक त्याच्यामध्ये होतं. तर शाळा सजावट म्हणल्यावर नुसते शैक्षणिक सजावट अपेक्षित नव्हती, तर दर्शनी भाग पण छान दिसला पाहिजे. शाळेत आत आल्या छान वाटलं पाहिजे. म्हणून शाळेच्या प्रवेशद्वाराच्या समोरच आमच्या इथे एक मोठी छान भिंत आहे की जी साध्या रंगाने रंगवलेली होती. पण आमचे चित्रकला शिक्षक आणि आमचे काही कलावंत विद्यार्थी यांनी ती भिंत खूप छान रंगवली. आणि त्याच्याबरोबरच मग विद्यार्थ्यांना असं वाटलं की आपलं जे इथं स्टेज आहे ते पण आपण रंगवलं पाहिजे. त्यांनी शाळेचा चेहरामोहरा थोडक्यात बदलला. किंवा आमच्याकडे नकाशे ऑलरेडी आहेत, पण ते आता थोडेसे फेंट झाले होते, तर मुलांच्याच ते लक्षात आलं की अरे हे पण रंगवायला हवं. मग त्यांनी आपणहून त्यांचं जो योगदान असतं ते द्यायला सुरुवात केली. PPT बनवायला आम्हाला विद्यार्थ्यांनी मदत केली. कारण आमच्यापेक्षा टेक्नोसॅव्ही विद्यार्थी आहेत असं आमच्या लक्षात आलं आहे. तर त्यांनी PPT पूर्ण शाळेची तयार केली की या प्रत्येक विभागाचं सगळं फाईली तयार केलेलं, त्याचा थोडासा गोषवारा, त्याचे फोटो, त्याची माहिती, हे सगळं PPTत त्यांनी घेतलं, समाविष्ट केलं आणि प्रत्येक विषय, प्रत्येक विभागाची PPT तयार झाली. आणि सगळ्यात छान गोष्ट, महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिला जेव्हा तालुका स्तरावर अधिकारी आले होते तर तेव्हा शिक्षक माहिती सांगत होते, पण दुसऱ्या स्तरावर मात्र आम्ही विद्यार्थ्यांना तयार केलं की शिक्षक आता बोलणार नाहीत, जिथं तुम्ही आडाल तिथं आम्ही आहोत, पण आता आपल्या शाळेत जे उपक्रम आहात घेतो आहे आपण, त्याच्यात तुमचा सहभाग आहे, कारण तुमच्यासाठी उपक्रम आहे, तर तुम्ही माहिती द्यायची. तर त्या मला मोठा आनंद होतो आहे की 5वीपासून 9वीपर्यंत विद्यार्थी त्यामध्ये आम्ही घेतले आणि खूप छान माहिती विद्यार्थ्यांनी अतिशय धीटपणे या अधिकाऱ्यांना दिली. आणि त्यांचा स्वतःचा, मला असं वाटते की ते स्वतः इन्व्हॉल्व असल्यामुळे त्यांना ते खूप छान शब्दांकित करता आलं की आम्ही काय केलं, आम्ही भिंत का रंगवली, कशासाठी रंगवली, हे त्या मुलांनी जास्त चांगलं सांगितलं. किंवा जर्मन आणि जॅपनीज आम्ही शिकतो आहे, तर 5वीतल्या मुलांनी मायसेल्फ त्यांना जर्मनीत म्हणून दाखवलं की मला एवढं आता येतं आहे, 5वीत असून आत्ताच सुरुवात झाली आहे माझी, पण मायसेल्फपर्यंत मी गेलेलो आहे. असं एक टप्प्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी सहभाग होऊन गेला. पालकांचा पण आम्हाला खूप मोठं याच्यामध्ये योगदान मिळालं. सगळ्या आमच्या उपक्रमांमध्ये आमचा पालक शिक्षक संघ तर खूपच ॲक्टिव्ह आहे. त्यांचा पाठिंबा पण असतो आणि मदत पण असते आणि वेळप्रसंगी मार्गदर्शन पण असतं की एखादी गोष्ट त्यांना वाटली की या अँगलनी जास्त चांगल्या पद्धतीने शाळा घेऊ शकेल तर ते सुचवतात. आणि पालक आणि शिक्षक किंवा पालक आणि प्रशासन यांचे संबंध खूप चांगले सलोख्याचे असल्यामुळे
एकमेकांच्या सूचना दिल्या घेतल्या जातात आणि मान्य पण केल्या जातात. तर हातात हात घालून विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि प्रशासन यांनी या स्पर्धेची सगळी तयारी केली. खरंच आहे, म्हणजे काय करू शकतात विद्यार्थी, हो. शिक्षक, पालक आणि प्रशासन एकत्र आल्यावर, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. अगदी बरोबर. पण हे सगळे उपक्रम आणि त्याची आखणी अर्थात शाळेच्या लेवलला झाली, तर तेव्हा मुख्याध्यापक म्हणून तुमची भूमिका काय होती? मुख्याध्यापक म्हणून प्रत्येक विभागावर लक्ष ठेवणे, जिथं त्यांचं राहिलं आहे किंवा काही कमी वाटतं आहे तिथं त्यांना सांगून त्याच्यामध्ये भर घालणं. कारण विसरतात, शिक्षक करतात खूप पण लिहायला विसरतात. मग ते त्यांच्या लक्षात आणून देणं की अरे आपण हे पण केलं आहे, हे पण ॲड करा. ही मोठी जबाबदारी माझ्यावर होती की जे आहे ते 100% दाखवायचं. ते कुठेही कमतरता राहिली नाही पाहिजे आणि आमच्याकडे अपेक्षेपेक्षाही आम्ही जास्त करतो, तर ते डिस्प्ले झालं पाहिजे, दाखवता आलं पाहिजे आणि सांगता आलं पाहिजे. ही मोठी जबाबदारी माझ्यावर होती की कुठलाही विभाग आमचा मागे नाही आहे, तर प्रत्येकजण हातात हात घालून एकमेकांच्या साथीनेच सगळंच करतात. तर त्याचे निरीक्षण, परीक्षण करणं आणि त्रयस्थ बुद्धीने परीक्षण करणं हे मोठी जबाबदारी आणि आव्हान होतं माझं. खरंच आहे, म्हणजे नेतृत्व कसं असतं त्यावर खरं सगळ्या उपक्रमांचं यश आणि सगळ्यांना मोटिवेट करणं आणि पुढे घेऊन जाणं, एकत्र पुढे घेऊन जाण्याचं जे काम असतं ते नेतृत्वाला करायला लागतं. आणि म्हणून मला असे एक उत्सुकता आहे की एवढा मोठा पुरस्कार शाळेला मिळाला, त्याच्यासाठी शाळेने खूप मेहनत घेतली. तर यासारखे अनेक मोठे उपक्रम आता तुम्ही करावे तशी अपेक्षा साधारण निर्माण होते, तर त्या दृष्टीने काही पुढचं प्लॅनिंग तुम्ही केलेलं आहे का? आत्ता या स्पर्धेत, म्हणजे कुठलीही स्पर्धा ही नेहमी तुमच्या ज्ञानात भर घालणारी असते. त्यामुळे जेव्हा आम्ही या स्पर्धेत भाग घेतला तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की अजून पण करण्याजोगं खूप आहे आणि इतर शाळांचं पण थोडंसं कानावर येत होतं आणि त्यांच्यातलं चांगलं मधमाशीप्रमाणे राहायला पाहिजे प्रत्येकाने. त्यामुळे चांगलं काय टिपता येईल आणि आपल्या शाळेत काय आणता येईल असा थोडासा आम्ही विचार केलेला आहे. आणि अजून चांगल्या काही गोष्टी आहेत की ज्या आम्हाला या येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी सुरू करायच्या. तर त्यासाठी आता आम्ही प्रयत्नशील आहोत. खरं तर हा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळासारखा पुरस्कार मिळाला शाळेला आणि मला वाटतं आभाळ मायासारखं एक नाटक राज्यस्तरावर पहिलं आलं. तर ह्या मी गोष्टी आणि नाट्यछंद, एकूण भाषेचे वेगवेगळे वर्ग, रोबोटिक्ससारखा एखादा वर्ग, असं वेगवेगळं सगळं शाळेमध्ये सुरू आहे. आणि मराठी माध्यमाची शाळा आणि इतके नाविन्यपूर्ण आणि मुलांना केंद्रस्थानी ठेवून घेतलेले हे सगळे उपक्रम असल्यामुळे या वर्षीच्या शाळेच्या प्रवेशांमध्ये काही बदल होतील, ते वाढतील असं तुम्हाला वाटतंय का स्वतःला? तुम्हाला गंमत वाटेल, आमची शाळा खरं तर 5वी ते 10वी आहे आणि ज्युनियर कॉलेज आहे. पण मला पहिलीच्या ॲडमिशनच्या सुद्धा फोन आलेले आहेत की शाळेत ॲडमिशन आहे का, आणि त्यांना फार वाईट वाटले की ही शाळा पहिलीपासून नाही आहे. तर नक्कीच फरक पडेल. आणि मला वाटतं पुरस्कारापेक्षाही हल्ली पालकांना अभ्यासाबरोबर अभ्यासेतरमध्ये जास्त रस आहे आणि विद्यार्थी किंवा आपला पाल्य त्या अभ्यासेतर उपक्रमामध्ये जास्तीत जास्त पुढे जावा अशी पालकांची खूप इच्छा असते. तर आमच्या शाळेत इतके वैविध्यपूर्ण शालेय उपक्रम असतात की त्याच्यामुळे नक्कीच ॲडमिशनमध्ये फरक पडेल. फक्त या स्पर्धेमुळे ते सगळे उपक्रम समाजापुढे मांडले गेले. खरं आहे. म्हणजे एकीकडे मराठी शाळांकडे गर्दी कमी होते आहे असं चित्र असताना तुम्ही म्हणताय तो अनुभव खरंच नाविन्यपूर्ण आहे की आणि महत्त्वाचा आहे की पहिलीच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळेल का, प्रवेश मिळेल का याची विचारणा होणं हेच मला वाटतं पुढच्या सगळ्या एकूण इतिहासाची नांदी ठरेल हा फोन, असं वाटतं आहे. आज इथे तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि छान मुलाखत दिलीत त्याबद्दल धन्यवाद आणि दोन्ही पुरस्कारांसाठी शाळेचं मनापासून अभिनंदन. शेवटी फक्त एवढंच सांगेन की तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि या सगळ्या गोष्टींना आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी सतत मार्गदर्शन करत असतात आणि आम्हाला प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे संस्थेचे पण आभार. धन्यवाद.